महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला आहे। राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे। ठाकरे बंधू युती आणि काँग्रेस सोबत आघाडीचे पर्याय खुले असतानाच भाजपाने खेळी करत राखी जाधव यांना आपल्या गटात घेतल्याने राष्ट्रवादीला निवडणुकीआधीच भगदाळ पडला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यावरही राखी जाधव यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षात राहणं पसंत केलं होतं। मात्र आगामी महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपावरून झालेल्या नाराजीनंतर त्यांनी अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। आमदार पराग शाह यांच्या उपस्थितीत राखी जाधव यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला। राखी जाधव यांनी निवडणुकीसाठी पक्षाकडे तब्बल 52 जागांच्या उमेदवारांची यादी सादर केली होती। युती आणि आघाडीच्या माध्यमातून किमान 30 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती। मात्र वरिष्ठ पातळीवरून अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत अशी उघड नाराजी आता त्यांनी व्यक्त केली आहे। मुंबईत राष्ट्रवादी कुणासोबत जाणार याबाबत चर्चा सुरू असतानाच हा पक्षांतराचा धक्का बसल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी समोरील अडचणी वाढल्याचं चित्र दिसतंय।